हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 28 ऑगस्टचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की पिहूकडनं काच फुटते, त्यामुळे जीवा झाडू आणि सुपली घ्यायला जातो आणि जीवा झाडू आणि सुपली घेऊन येतो आणि काच भरत असतो. तेव्हा नंदिनी बोलते, अहो द्या इकडे, काच आहे, लागून जाईल. तेव्हा जीवा बोलतो की नाही नाही, मी करणार, मी हाती घेतलं आहे ना तर मी करणार. तेव्हा नंदिनी बोलते, अहो काच आहेच सगळं. तेव्हा जीवा बोलते की नंदिनी बोलते ना की मी मी बोलून नाही करून दाखवेल. तसं जीवा पण तेव्हा जीवा जे बोलतो ना ते करतोच. मी आत्तापर्यंत फक्त पसाराच करत होतो, पण आता सुधारण्याची सुरुवात करतो आहे, या काचांपासून करतो. तेव्हा नंदिनी बोलते, पण एवढंही सुधारू नका की एवढं पण सुधारू नका की धक्का बसेल. आधीच किती धक्के बसत आहेत माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा जीवा आणि नंदिनी कचरा फेकण्यासाठी किचनमध्ये जातात. जेव्हा किचनमध्ये काचा डस्टबिनमध्ये टाकतो तर काहीतरी बघतो आणि शांत होतो. तेव्हा नंदिनी विचारते, अहो काय बघतायत. तेव्हा जीवा कचऱ्यात हात टाकतो. तेव्हा नंदिनी बोलते, अहो काय करताय, कचऱ्यात का हात टाकताय तुम्ही. तेव्हा जीवा कचरा बाजूला करतो आणि बोलतो, दीपक. तेव्हा जीवा बोलतो, यात कोणीतरी दीपकचा फोटो फाडून टाकलाय. तेव्हा ते दोघं सगळे फोटो गोळा करून जुळवाजुळव करतात. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघते आणि बोलते, जीवा, अहो हा तोच माणूस आहे ज्याने मला किडनॅप केलं होतं. तेव्हा जीवा बोलतो, मला हेच कळत नाही, हा फोटो आपल्या घरात कसा आला आणि हा असा फाडून याचे तुकडे डस्टबिनमध्ये कोणी टाकले असतील. तेवढं तिथे पार्थ आणि काव्य येते. तेव्हा पार्थ बोलतो, अरे सगळे साथीदार शोधले पण माहीत नाही तो फोटो, सगळे अल्बम शोधला पण माहीत नाही तो फोटो कुठे आहे, इथे भेटलाच नाही आहे. तेव्हा जीवा त्याला दाखवतो तो इथे. तेव्हा पार्थ आणि काव्यही खाली बसतात. तेव्हा पार्थ सँडीला बघून बोलतो, हा माणूस. तेव्हा नंदिनी बोलते, हाच माणूस तर दीपकचा साथीदार आहे. तेव्हा पार्थ आणि काव्य शॉक होतात की काय. तेव्हा काव्य आणि पार्थला आठवतं की त्यांनी हॉस्पिटलमध्ये सँडीला मदत केलेली असते. तेव्हा नंदिनी बोलते की काय झालं, तुम्ही दोघं एवढे धक्का लागल्यासारखं रिॲक्ट काय होत आहे. तेव्हा काव्य बोलते, अगं ताई, आम्ही दोघं ओळखतो या माणसाला. तेव्हा पार्थ बोलतो, पालघरवरून येत असताना याच्याच बायकोला मदत केली आम्ही, घरी आलो तेव्हा गोंधळ होता म्हणून सांगायचंच राहिलं. तेव्हा काव्य बोलते, आणि हो, याच्याबरोबर त्या आनंद निवासमधल्या तुझ्या रेखाताई पण होत्या, हा त्यांचाच भाऊ. तेव्हा पार्थ झालेला सगळं प्रकार नंदिनी आणि जीवाला सांगत असतो. तेव्हा नंदिनी बोलते, म्हणजे हा दीपकचा, हा नाही, रेखाताईंचा भाऊ दीपकचा साथीदार. तेव्हा ती जीवाला बोलते, जीवा, याचंच बाळ पेटीत आहे ना काचीच्या, याच्याचसाठी आपण आता प्रार्थना करत होतो. तेव्हा जीवा बोलतो, दादा हॉस्पिटलचं नाव काय. तेव्हा पार्थ बोलतो, सिटी हॉस्पिटल. तेव्हा काव्य बोलते, आता हाच आपल्याला वसवात्याच्या विरोधात पुरावा देईल. तेव्हा ते चौघेही हॉस्पिटलला यायला निघतात. हॉस्पिटलला पोचल्यावर जीवा सरळ सँडीच्या खांद्यावर हातच ठेवतो. तेव्हा रेखा नंदिनीला सँडीचं ओळख करून देत असते. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनीला ओळख करून द्यायची गरज नाही, कारण की सँडी नंदिनीला चांगलाच ओळखतो. तेव्हा रेखा बोलते, पण सँडीला कसं ओळखतं, हा तर कधी आनंद निवासमध्ये आलाच नाही. तेव्हा जीवा बोलतो, नाही, त्याची तिथली ओळख नाही, वेगळीच ओळख आहे. तेव्हा रेखा विचारते की म्हणजे. तेव्हा नंदिनी बोलते, सँडी, आता तू बोलणार आहेस की मी सांगू. तेव्हा सँडी बोलतो, अहो पण मी काय केलेलं नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते, अच्छा, तुला अजूनही कबूल व्हायचं नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते की ठीक आहे, मग मी सांगते. तेव्हा रेखा बोलते की काय बोलतायत तुम्ही, मला काहीच कळत नाही. तेव्हा नंदिनी बोलते, रेखाताई. तेव्हा नंदिनी बोलते, माझ्या लग्नातून मला किडनॅप करणारा फक्त दीपक नव्हता, त्याच्याबरोबर हा तुमचा भाऊ सँडीसुद्धा साथीदार होता. तेव्हा रेखा बोलते, नंदिनी, अगं काय बोलतेस तू. तेव्हा पार्थ बोलतो, खोटं वाटतं का. तेव्हा तो सँडीकडे जातो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आता बोलतो की आता जे काही ते सँडीच सांगेल. तेव्हा पार्थ बोलतो, बोल, तूच दीपकचा साथीदार आहे का. तेव्हा सँडी थोडा घाबरतो. तेव्हा रेखा विचारते, काय तुझी बोबडी का वळली सँडी. तेव्हा रेखा त्याच्या कानाखाली वाजवते आणि बोलते की याचा अर्थ तू दीपकसोबत होतास. तेव्हा रेखा मारायला लागते, पण नंदिनी तिला सावरते आणि बोलते की शांत व्हा ताई, बाद झालं. तेव्हा रेखा त्याला ओरडत असते की सांग ना, असं नीचपणा का केलास तू, आज मला लाज वाटते की तू माझा भाऊ आहेस म्हणून. तेव्हा सँडी हात जोडून माफी मागतो आणि बोलतो की माझा नाईलाज होता, माझ्या बायकोसाठी मला पैसे लागत होते आणि म्हणून मी दीपकची साथ घेतली. तेव्हा काव्य पुढे येते आणि बोलते, सँडी, तू दीपक बरोबर मिळून जे काही केलेस त्यामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त झालीच आहे. आता जे काही झालं आहे त्यात आम्ही काही करू शकत नाही. तेव्हा काव्य बोलते, पण तू केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करायची एक संधी आम्ही तुला देऊ शकतोय. माझ्या ताईवरचे आरोप कमी झाले आणि कदाचित तुझ्या या कामामुळे तुला जे गिल्ट झालं आहे तेही कमी होऊ शकते. तेव्हा जीवा सँडीला सगळा प्लॅन सांगतो की काय करायचं आहे तुला ते. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघ सँडी, तू एकटाच असा आहे की वसुहत्या आणि आमची साथ, वसुहत्या आणि दीपक विरोधात
पुरावा देऊ शकतो, आमची साथ देशील? तेव्हा सँडीला दीपकने दिलेली धमकी आठवते. तेव्हा सँडी घाबरतो आणि बोलतो, नाही मी तुम्हाला साक्ष देणार, तुमची काही साक्ष देणार नाही. तेव्हा जीवा त्याचा कॉलर पकडतो आणि बोलतो, सांग ना काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा सँडी बोलतो की नाही प्रॉब्लेम काही नाही, पण मी साक्ष देऊ शकत नाही. तेव्हा पार्थही त्याची कॉलर पकडतो आणि बोलतो, इतक्या वेळ तुला शांततेत सांगतोय, कळत नाही माझ्याकडे दुसरी पद्धतसुद्धा आहे, नाहीतर पोलीस कोठडीत. तेव्हा सँडी बोलतो की मी नाही करू शकत. तेव्हा पार्थ त्याच्यावर सुटतो आणि त्याला मारायला लागतो. तेव्हा सगळे पार्थला पकडतात. तेव्हा पार्थ अजून मारत असतो. काव्या पार्थला ओढते आणि बोलते की काय चाललं आहे तुमचं, बघा ही सिच्युएशन पेशंटली हँडल करायची. तेव्हा पार्थ बोलतो, करा पेशंटली हँडल तुम्ही तुमच्या पद्धतीने. तेव्हा नंदिनी त्याला प्रेमाने समजवत असते. तेव्हा सँडी त्याला सांगत असतो की अहो माझं बाळ आजारी, त्याच्या जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला अशा गोष्टीत अडकवू नका. तेवढ्यात डॉक्टर येतात आणि बोलतात की बाळाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. तर सँडी पण डॉक्टरांना सांगत असतो की वाटेल ते करायला मी तयार आहे, पण रक्त आणेल मी कुठून पण प्लीज असं बोलू नका. तेव्हा डॉक्टर बोलतात की AB निगेटिव्ह ब्लड कुठेच भेटत नाही आहे, त्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केले, त्यामुळे बाळ वाचेल असं. तेवढ्यात नंदिनी बोलते वाचेल. तेव्हा नंदिनी सांगते की वाचेल, बाळाला काही होणार नाही, माझा ब्लड ग्रुपसुद्धा AB निगेटिव्हच आहे. तेव्हा नंदिनी बोलते माझा ब्लड ग्रुप आहे AB निगेटिव्ह आणि मी रक्त देईल तुमच्या बाळाला. तेव्हा डॉक्टर बोलतात चला. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी काय करतेस तू, ज्या माणसाने तुझं मदत करायला नकार दिला. तेव्हा नंदिनी बोलते हो, कारण माझ्यातला माणूस पण अजून जिवंत आहे जीवा, मदतीचा हात हे बघत नाही की कोणाला मदत करतायत, शेवटी अडलेल्या बाईला आणि नडलेल्या माणसाला कायम मदत करावी. तेव्हा नंदिनी बोलते काही होणार नाही तुमच्या बाळाला, काळजी करू नका. आणि नंदिनी आतमध्ये जाते. रक्त डोनेशनची प्रोसेस सुरू होते. तेव्हा रेखा बोलते, बघितलं सँडी, तू जिचं आयुष्य उद्ध्वस्त केले, आज तीच तुझ्या बाळाचं आयुष्य सुरू करायला पुढे आली. तेव्हा रेखा त्याला ओरडायला लागते की पण बिन बोलू नकोस, नाही तर मी स्वतः तुला पोलिसात देईल. तेव्हा काव्य बोलते, ऐका तुम्ही शांत व्हा, मी बोलते. तेव्हा काव्य बोलते की माझ्या नंदिनी ताईने तुला मदत केली म्हणून आमची मदत कर असं नाही म्हणणार मी, पण तुझीच बहीण म्हणून कर ना आम्हाला मदत. जीव येते, आमचा सासर आणि माहेरचे दोन्ही घरं अगदी आनंदाने सांभाळते. आमचं लग्न झाल्यापासून माझ्या सासू सासऱ्यांना मी काका काकू अशी हाक मारते, पण नंदिनी ताई आई बाबा म्हणून हाक मारते. नुसती हाक नाही मारत, मानते. आणि त्याच माझ्या सासऱ्यांनी तिला सांगितलंय बजावून की मला बाबा अशी हाक मारायची नाही. आमच्या सासूबाईंच्या रूममध्ये जायची बंदी घातली नंदिनी ताईला. तेव्हा काव्या नंदिनीबद्दल खूप काही सांगत असते की तिने आमच्यासाठी खूप केलंय. याचं ऐकून जीवालाही रडायला येतं. ती ना आमच्यासाठी खूप प्रयत्न करत असते, ती फक्त बोलत नाही तशी वागते सुद्धा. तुम्ही ताईला किडनॅप केल्यामुळे खूप विचित्र परिस्थिती झाली आमची, खूप विचित्र परिस्थितीत लग्न झाली आमची. आम्ही देशमुखांच्या घरी गेल्यामुळे मी खूप वेळा देशमुखांच्या घरातलं वातावरण बिघडवलंय, पण तिने नेहमी सावरलं. तिला खूप त्रास झाला या सगळ्यांचा, पण तरीही तिने कधी बोलून नाही दाखवलं. आतल्या आत रडत राहिली, कुडत राहिली, पण कोणाला दुखवलं नाही. तेव्हा काव्य बोलते, तेव्हा तुझा नाईलाज समजला आम्हाला, पण ती चूक आता रिपेअर करायची संधी तुला देतोय ना आम्ही आता. तेव्हा काव्य रडते आणि बोलते, मी माझ्या ताईसाठी हात जोडते तुझ्यासमोर, आमची मदत कर. काव्य रडत असते. सँडी विचार करत असतो. तेव्हा पार्थ होतो आणि बोलतो, काव्य प्लीज रडू नका, शांत व्हा. तेव्हा जीवा सँडीजवळ जातो आणि बोलतो, तू नंदिनीला किडनॅप केलं, मी तिला वाचवलं, पण तिचं लग्न जसं ठरल्याप्रमाणे ठरलं होतं तसं नाही झालं. माझ्याशी लग्न झालं तिचं. लग्नानंतर आम्ही सगळे, आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, जगावर राग काढत राहिलो, आणि नंदिनीने हेच माझं जग आहे असं सगळं स्वीकारून घेतलं. हातावर मिळालेल्या प्रसादासारखं गोड मानून घेतलं. तिने आत्तापर्यंत सगळं चांगलंच केलंय. फक्त त्या वाईट जगातही तिचा चांगुलपणावर विश्वास आहे, आणि म्हणूनच ती त्या दीपकला घरी घेऊन आली होती आणि स्वतः चक्रव्यूहात अडकली. हे बघ, मी तिला असं नाही बघू शकत, तू आमची शेवटची आशा आहे. तू जर घरी येऊन साक्ष दिली नाही तर सगळं सुरळीत होईल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.